कोल्हापूर पोलिसांची आपल्याला नोटीस आली आहे का आणि आपण चौकशीला जाणार आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं त्याची शिवीगाळ केली होती, त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्याही पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। तो विषय मात्र राहणारच आहे। या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार असेल। जो सपोर्ट तो सत्ताधारी पक्षाचा अपेक्षा नाही का? हे असं काही नाही। आता काही त्याला काय म्हणतो आपण, तरुण मुलं अशा भावनेच्या आहारामध्ये जातात, काही काळ ते चालतं आणि काही काळानंतर ते सगळं बंद पडतं। आज प्रत्येकाला असं वाटतं मी काहीतरी चमत्कार केला पाहिजे, मी काहीतरी असं केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मी हिरो झालो पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात, म्हणून तरुणाई त्याला बळी पडते। याला सरकारचं वगैरे काही असं काही म्हणता येणार नाही। त्यांचा जो प्रयत्न आहे, काकोड जनता पार्टीने जे घोषणापत्र टाकलेलं आहे, तर त्या घोषणापत्राला तुम्हाला योग्य वाटत नाही? मी काही घोषणापत्र अजून वाचलेलं नाही किंवा पाहिलेलं नाहीये आणि आता घोषणापत्र द्यायला कुठल्या निवडणुका पण डोक्यावर नाहीये। प्रशांत जी आहे या टंचाईला काँग्रेस कारणीभूत आहे, तुम्हाला काय वाटतं? खरंच काँग्रेस कारणीभूत आहे का? याला कारणीभूत फक्त जागतिक स्तरावर चाललेलं महायुद्ध आहे। याला कोणताही पक्ष जबाबदार नाहीये। आखाती देशातनं येणारा, कारण आपल्या देशामध्ये इंधनाच्या विहिरी नाही आहेत, आपण पेट्रोल निर्माण करू शकत नाही, आपण डिझेल निर्माण करू शकत नाही, आपण टोटली डिपेंड आहोत। आपण इराण, इराक, आखाती देशातल्या ज्या देशामध्ये तेलाचे साठे आहेत आपण त्यांच्यावर डिपेंड आहेत आणि त्याच्यामुळे युद्धामुळे याच्यावर परिणाम झाला असल्यामुळे आपल्या देशामध्ये तो पुरवठा कमी प्रमाणात होऊन राहिलेला आहे। पेट्रोल दिलं आता ज्याचं शेतकऱ्याचं वाहन शेतामध्ये जर डिझेल अभावी बंद पडले असेल तर त्याचा सातबारा बघून किंवा त्याचा फार्मर आयडी बघून दिलं तर काही हरकत नाही, कारण शेवटी तो बंद गाडी तर काही लोट आणू शकत नाही। अशा काही अपवादात्मक स्थितीमध्ये त्यांना परवानगी दिली पाहिजे आणि प्रूफ घेऊन आपण द्यायला पाहिजे। हो, आमदार होण्याचे